रिंगण सोहळ्यामध्येच अशा पद्धतीचे विनापरवाना ड्रोन उडतानाची आमची असा अनुभव आहे। त्यासाठी आम्ही रिंगण सोहळ्यामध्येच अँटी ड्रोन गन आता इथे मागवलेली आहे। जर त्यांना ड्रोन उडवायचा असेल तर त्यांनी रितसर शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून परवानगी घेणं आवश्यक आहे। हे इथे फ्रिक्वेन्सी आहेत ह्या ड्रोनच्या, जेवढ्या रेंजवर असेल त्या रेंजवर सेट करायचं आपण आणि बटन प्रेस केल्यानंतर ह्याच्यातून फ्रिक्वेन्सी सोडतं ते। हा, फ्रिक्वेन्सी सोडल्यानंतर ते जो ड्रोन ऑपरेटर आहे त्याच्या कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट होते। बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा, सावळे रूप उभे विटेवरी, हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। देहू आळंदीपासून आपण पाहतोय की वारीच्या वाटेवर जे ड्रोन उडवले जातात त्याच्या विरोधात पोलिसांची कारवाई केली जाते। ती का केली जाते, का त्याच्यावर कारवाई केली जाते, हे सगळे विचारूया। अप्पर पोलीस अधीक्षक माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, तर तुमची जेव्हा हद्द सुरू झाली तेव्हापासून किती ड्रोन पाडण्यात आलेले आहेत, किती ड्रोननी अधिकृतरित्या म्हणजे तुमच्याकडून परमिशन घेतलेली आहे आणि पाडले किती? आतापर्यंत आमच्या या रिंगण सोहळ्यासाठीची माहिती जी आहे ती 5 ड्रोनची परमिशन आमच्याकडे आहे आणि त्यानंतर इतर जे ड्रोन आहे त्या ड्रोनची परवानगी घेतली गेली आहे का नाही याची खात्री करून आम्ही ड्रोन पाडण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे। मुख्यत्वे हे रिंगण सोहळ्यामध्येच अशा पद्धतीचे विनापरवाना ड्रोन उडतानाची आमची असा अनुभव आहे। त्यासाठी आम्ही रिंगण सोहळ्यामध्येच अँटी ड्रोन गन आता इथे मागवलेली आहे आणि त्या अँटी ड्रोन गनद्वारे आम्ही विनापरवाना ड्रोन जे आहे ते पाडणार आहोत आणि सर्व नागरिकांना या अगोदरच आम्ही सूचित केलेलं आहे की जर त्यांना ड्रोन उडवायचा असेल तर त्यांनी रितसर शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून परवानगी घेणं आवश्यक आहे। बरं, हे ड्रोन जे परवानगी न घेता उडतात तर त्याचे काय परिणाम होतात, वाईट परिणाम, जेणेकरून आपण कारवाई करतो? एक तर सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन जे आहे ते रजिस्टर होणं गरजेचं आहे किंवा कुठलंही ड्रोन जे आहे ते त्या परिसराची पूर्ण माहिती जी आहे ती मिळून देत असतं। त्यामुळे अशी माहिती ही काही असामाजिक तत्वांकडे पोहोचू शकते। त्यानंतर हे ड्रोन जे आहे हे फार कमी उंचीवरती जाऊन वारकरी भाविक जे असतात त्यांना लागू शकतं, त्यांना जखमा होऊ शकतात। त्यामुळे अशा पद्धतीची रिस्क जी आहे या ड्रोनद्वारे असते। त्यामुळे याला प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटर आवश्यक असतात आणि ते प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटर जे आहे त्यांचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक असतं। त्यासाठी ही परवानगी आवश्यक असते। हीच ती अँटी ड्रोन आहे, हे काम कशी करते नेमकी? परत काय ड्रोन येणार नाही आपल्याला। हे बघा चालला तिथला का बॅक टू होम गेला आणि आपण बॅक टू होम चालू। हा नाही, हा सरकारी आहे, वरचा आहे ना तो सरकारी आहे। हा बघा, हा जाईल बघा, हे बघा खाली आहे तो बघा सर, हा काही जाईल आणि ह्याला बघा ते जो उडत आहे ना त्या कट झालं। पळवून लावताय का तुम्ही? नाही ना, तर गेला मागे बघा, पडेल खाली, नाही तो बॅटरीचं बटन सोडून दिला तर खाली पडेल। हे बघा खाली खाली आलं, आम्ही बटन बंद करून देतो, वारकऱ्या पडू नये। गेला बघा, हे इथे फ्रिक्वेन्सी आहेत ह्या ड्रोनच्या, जेवढ्या रेंजवर असेल त्या रेंजवर सेट करायचं आपण आणि बटन प्रेस केल्यानंतर ह्याच्यातून फ्रिक्वेन्सी सोडतं ते। हा, फ्रिक्वेन्सी सोडल्यानंतर ते जो ड्रोन ऑपरेटर आहे त्याच्या कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट होते आणि तो ड्रोन हळूहळू खाली येतो, डायरेक्ट डॉक्टर नाही पडत लोकांना। पडायचं ते कंट्रोल तुमच्याकडे, कंट्रोल आमच्याकडे। स्पीडने घ्यायचं, तुमच्याकडे बोलवायचं नाही, म्हणजे एकदम डायरेक्ट खाली येत नाही, म्हणजे इंजुर होऊ शकतं ना, त्यामुळे मग ते हळूहळू खाली येतं। हा, किती ड्रोन पाडले बरं तुम्ही? आता जवळजवळ एक 25-30 ड्रोन। 25 ड्रोन पाडले। काय नाव तुमचं? संदीप जगताप, पुणे ग्रामीण पोलीस दल। बरं, तुम्ही आळंदी पासून इतके कुठे आहेत? पुणे ग्रामीणचे एसपी ऑफिस। म्हणजे कुठून पासून तर कुठपर्यंत तुम्ही वारीत आले? सासवड पासून ते निरा, आता निरेपासून इकडे सोलापूर पण असं 25 ड्रोन पाडले। तिकडची 20-25-30 आहे आणि हे तर जवळ एक 9-10 झाले। अनेकांना कुतूहल आहे की ड्रोन कसे पाडले जातात, तर ही आहे अँटी ड्रोन
गन, बरोबर. आणि यांनी 25 ड्रोन आतापर्यंत पाडलेले आहेत. बरं, सर्वात कठीण ड्रोन पाडणं कुठले आहेत गोष्टी म्हणजे? कठीण म्हणजे कसले? म्हणजे असा एखादा ड्रोन पडत नाही किंवा काही अडचण येतात असं काय असतं का? नाही नाही नाही, पडतात ना सगळे ड्रोन. कुठलाही ड्रोन पाडते? हा पडते. पाडले जातात. हा पडतात. ठीक आहे. तर ड्रोन जे अनधिकृतरित्या जे ड्रोन चालवतात त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे आणि प्रेक्षकांना देखील सांगितलंय की अनधिकृत ड्रोन का उडवू देऊ नये याचं कारण सध्या अप्पर पोलीस अधीक्षक यांनी आपल्याला दिलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुरंदोडे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.